जय शिवराय मित्रांनो, लाईफमध्ये जर तुम्हाला अर्ली रिटायरमेंट पाहिजे असेल तर ह्या ठिकाणी तुमच्यासाठी मी 2 प्लॅन्स घेऊन आलेलो आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला 2 वेगवेगळ्या एस आय पी मी तुम्हाला आता सांगणार आहे. मंथली एस आय पी जर तुम्ही 10,000ची स्टार्ट केली, एक्सपेक्टेड रिटर्न 12% ठेवली, टाईम पिरियड 30 वर्षाचा ठेवायचं, कारण जेवढं जास्त तुम्ही त्या ठिकाणी एस आय पी करताल तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न त्या ठिकाणी भेटणार आहे आणि कंपाऊंडिंगचा इफेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जी आहे ते 30 वर्षानंतर 36 लाख रुपये होती आणि टोटल व्हॅल्यू जी आहे 30 वर्षानंतर तुम्हाला 3,52,99,138 रुपये त्या ठिकाणी भेटते. पण हीच एस आय पी जर तुम्ही 10,000 रुपयाची ठेवली, पण स्टेप अप एस आय पी जर केली, म्हणजे ही जी अमाऊंट आहे ही 10% जर तुम्ही दरवर्षी वाढवली, एक्सपेक्टेड रिटर्न आणि टाईम पिरियड सेम ठेवला, तर इन्व्हेस्टमेंट अमाऊंट तुमची 1,97,39,39,043 रुपये होती आणि इन रिटर्न तुम्हाला 30 वर्षानंतर टोटल व्हॅल्यू जी आहे ती 8,83,41,236 रुपये होती. तर अशा पद्धतीने तुम्ही एस आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर आता हे झालं एस आय पीचं अमाऊंट. आता कोणत्या एस आय पीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आता तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. त्या ठिकाणी पहा,